हो, मी अपूर्वा हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता उन्हाळाही चालू आहे आणि आंब्याचा पण सीझन आहे। चला म्हटलं काहीतरी आंब्यापासून काहीतरी रेसिपी बनवूया। त्यासाठी मी आज बनवणार आहे मँगो शिरा। मँगो शिरासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे। इथे मी दूध घेतलेलं आहे, साजूक तूप, काजू बदाम, मँगो पल्प, साखर आणि रवा। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढई तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। जेवढं आपण तूप टाकू तेवढं आपला शिराचा खमंग आणि छान बनेल, चवीलाही खूप स्वादिष्ट बनेल। त्यानंतर यामध्ये मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहे, ते इथे मी तळून घेणार आहे। हे आपल्याला सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे, जास्त जाळायचे पण नाही आहे ते। इथे हे आपले सोनेरी झालेले आहे काजू बदाम। त्यानंतर आपण यामध्ये रवा टाकून घेणार आहोत। रवा आपल्याला छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत। आणि रवा हा म्हणजे कढईला खाली लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू हलवा त्या रव्याला, त्यामुळे तो खाली लागणार नाही। आपला रवा असा खमंग भाजून झाल्यावर एक छान असा वास येईल, त्यावरून तुम्ही समजू शकता की आपला रवा हा खरपूस भाजून झालेला आहे। इथे आपल्या रव्याचा कलरही तुम्ही बघू शकता की कसा झालेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये मँगो पल्प टाकून घेणार आहोत। हा मँगो पल्प आणि रव्यामध्ये एकदम छान मिक्स करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं रवा आपल्याला यातच शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती छान पिवळा कलर आलेला आहे मँगो पल्पनी। इथे मी साखर टाकून घेतलेली आहे, साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ही छान मेल्ट होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये, तोपर्यंत आपण ते रवा शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊया। थोडंसं याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं आहे, जे आपल्याला म्हणजे एक अंदाज येतो की आपला रव्याला थोडंसं दुधाची गरज आहे शिजण्यासाठी, तर त्यामुळे मी इथे दूध टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला शिरा छान शिजेल। त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती रवाळ असा शिरा आपला तयार आहे। आपला मँगो शिरा तयार आहे। अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।